प्रयागराजमधील कुंभमेळ्यात पुण्यस्नानाच्या वेळी चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या बेळगावमधील 4 पैकी 2 भाविकांचे मृतदेह गुरुवारी सायंकाळी विमानाने बेळगावात आणण्यात आले. वडगाव येथील मायलेकींचा मृतदेह दिल्लीहून रात्री गोव्यात दाखल झाले असून रात्री उशिरा ते बेळगावला आणण्यात आले. विमानतळावर कुटुंबियांचा एकच आक्रोश सुरू होता. उपलब्ध माहितीनुसार वाहतूक कोंडीमुळे प्रयागराजहून मृतदेह घेऊन सुटलेल्या 2 रुग्णवाहिकांपैकी एक रुग्णवाहिका नवी दिल्लीला वेळेत पोहोचली नाही, त्यामुळे त्यांना बेळगावला यायला विलंब झाला. वडगाव येथील मेघा दीपक हतरवाट वय 24, तिची आई ज्योती दीपक हतरवाट वय 44 असे मृतदेहांचे नाव आहे. मृतदेहावर उत्तरीय तपासणी करण्यात आली नाही, त्यामुळे बेळगावात दाखल झाल्यानंतर ही प्रक्रिया सुरू झाली. 2 मृतदेहांबरोबर चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या बेळगाव येथील 3 भाविकांनाही विमानाने बेळगावला आणण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली. वेळेत मृतदेह बेळगावला पोहोचावेत यासाठी त्या 4ही शेट्टी गल्ली येथील अरुण कोपर्डे वय 61 व शिवाजीनगर येथील महादेवी हनुमंत बावनूर यांचे मृतदेह गुरुवारी सायंकाळी सांब्रा विमानतळावर दाखल झाले. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेत, पोलीस उपायुक्त रोहन जगदीश आदी अधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण केला. यानंतर खासदार प्रियंका जारकीहोळी, जगदीश शेट्टर, आमदार अभय पाटील, माजी आमदार अनिल बेनके यांनीही पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. चलो